राम राम दादा. राम राम. कुठं आलो दादा? आम्ही बांडगाववरून आले पुणे. बांडगाववरून. तुम्ही दादा? मी इंदापूर डाळ्याजवरून आलो. इंदापूरवरून. तुमचं नाव दादा? आमचं नाव बाबा बाळू पांढरे, हा. राहणार बांडगाव. तुमचं? माझं नाव समर्थ गुरु, राहणार डाळ नंबर 1, इंदापूर तालुका. इंदापूर तालुक्यातून आला. इंदापूर रवीला खास बघण्यासाठी. खास बघायचं. कसा वाटला रवी दादा? एक नंबर आहे. हा कातणीला मऊ आहे, हा फाउंडेशन चांगलं आहे. हा त्याच्या वयानुसार वशिंड पण एकदम घट्ट आहे. हा, मला हा. वाटलं बैल एवढा वयाचा आहे पण वशिंड कल्लं बिल्ला असेल काय. हा बैलाचं वशिंड एक नंबर आहे, हा. एकदम घट. हा. शरीर पण घट आहे बैलाचं. कातण तितकी मऊ आहे. हा. त्यांनी आम्हाला मागाशी गुपचूप मागणी येऊन ती कातण आम्ही बघितली त्याला टच करून. हा. एकदम मऊ कातणीचा बैल आहे. हा बैलगाडीने दुखलं तर काय बैल नुसतं ताव धावतंय, हा ते थांबतच नाही एका जागेवर, नुसतं सण 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 ओढतंय पुढे. हा बैलाची पिशवी एकदम ओके आहे वयात, हा शेपूट वगैरे एकदम ओके. आणि पाय मजबूत, सगळ्यात महत्वाची गोष्ट ह्या वयात बैलाचं फाउंडेशन इतकं म्हणजे जे पाय आहे त्याचा, हा. पायाची रचना एकदम व्यवस्थित आहे ह्या वयात सुद्धा बैलाची. वासरं बघितला होता दादा ह्याची? वस्त्र इतके म्हणजे स्टॉपच होत नाही ती. हा मगाशी तुम्ही सोडली बघितलं मी, सापडत नाही ते वस्त्र. कालवड एकदम टपकी पडली बघा ती बारकी. हा 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 त्या गायला पडली ना ती एकदम भारी पडली. आणि ती जी गाय आहे ती साधी गाय आहे बघा, एकदम साधी. हा आणि त्या साध्या गायला एवढा भारी खोंड पडलाय म्हणजे बैल डॉमिनंट आहे. हा हा स्वतःवर वस्त्र टाकतोय सगळी. हा दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे, पहिली गोष्ट त्याचं स्ट्रक्चर, दुसरी गोष्ट त्याची वासरं, तिसरी गोष्ट इकडे इकडे जा. बैलाचं जे तोंड आहे का नाही, तोंड हम्म. एकदम नाजूक आहे. हा हा म्हणजे जसं तरुणपणात त्याचं पहिले जे फोटो बघितलं दिसतोय, हा तसंच आता सुद्धा ह्या वयात सुद्धा तो बैल हाय असं चेहऱ्याला दिसतोय. हा हा शिंगाला एकदम भारी. अजून पण एवढं वय झालं तरी शिंगाची गोल आहे ना अजून पण किच भर विसरली नाही बुडक्यात बी. हा जशी बांगडीवरून सोडून तशी जाऊन फिट बसन अशी गोल आहे. हा हा आणि पुढून जी तेज आहे म्हणतोय ते, जसं ह्या वयात बी तेज चौशा सायदा तेव्हा वाटते. हा असं आहे बैलाची कातनमुळे पैदास आम्ही पाहिले, एक नंबर पैदास पडले सध्या. तुमच्या दारातच ह्याचा मुलगा आहे, तुम्हाला काय वाटतंय आता वडिलाला बघितल्यावर? मुलगा आमच्या दारात सेम डिक्टो कॉफी अशी वासर बिसर एक नंबर पडते ह्यासारखी. हा आणि ह्याची आम्हाला अजून एक पैदास बघायसाठी मिळते का काही बघायसाठी आलोय. हा हा पण आता बारकी वासर आहे, आता बघू जसं भेटेल तसं भेटेल. हा हा कसं? आज ह्याची एक अजून एक आपल्याला पैदास न्यायची का तर वासर एक नंबर क्वालिटीची हा, हा. शर्यत क्षेत्राला लागते ना हा सगळे ह्या बैला. हम्म आणि दुधाची वंशावळ मेन गोष्ट प्लस पॉइंट. आता वळू आहेत भरपूर हम्म पण दुधाच्या लाईनचं वळू नाही आता. हम्म. हा. तुम्हाला काय वाटतं, दुधावर काम केलं पाहिजे का नाही? दुधावर काम केलंच पाहिजे, कारण कसं आहे, जरी त्याचं वासरू झालं, वासरू मस्त बैलाची मोठी पडते कुठल्या, म्हणजे प्रत्येक वळूचं वासरू मोठंच पडतं असं काही नाही. पण त्या वासरू जर पडलं तर त्याचं पोषण पण तेवढंच झालं पाहिजे. म्हणजे समजा आता ह्या रवीची समजा एखादी कालवड आहे, ती पुढे जाऊन वेली, तिला एखादं कोंड कालवड झालं तर तिचं त्या वासराचं पोषण तिच्या दुधातनं झालं पाहिजे त्या कालवडीचं. तशा रूपातनं वळू एकदम चांगला आहे कालवडींसाठी. कोणाला चांगली दुधाच्या लाईनची कालवड पाहिजे असेल किंवा दुधाच्या लाईनचं काम करायचं असेल तर एक नंबर वळू. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तर ह्या बैलाची पहिला त्यांच्याकडे वळू आहे भांडगावला. यवत पशी भांडगाव म्हणून गाव आहे, तर तिथं पुणे जिल्ह्यात त्यांच्यापाशी बैल आहे. आमची काही गाव राहत नव्हती कुठल्या बैलावर. त्यांच्या बैलापाशी आम्ही गाय नेली, गाय लावली आणि गायला आज खोंड 1 महिन्याचा खोंड झाला. येत्या 27 तारखेला 1 महिन्याचा खोंड होईल. पहिल्याच प्रयत्नात आपण गाय कन्फर्म करून दिली त्यांना. हा, पहिल्याच प्रयत्नात गाय कन्फर्म झाली. ह्याचा नातू आमच्याकडे आहे खोंड. आणि म्हणजे खास तुम्ही आजोबा कसा आहे बघण्यासाठी, वंशावळ कशी आहे ती बघण्यासाठी इकडे आलतो. आणि आम्हाला ते ह्याच्यापासून झालेलं खोंड ह्यांच्याकडे आहे, गाय पण बघायला भेटले आम्हाला. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्याचे सगळेच लाईनवरचा अभ्यास आम्हाला कळाला इथं आल्यानंतर तुमच्याकडून. ह्याची वंशावळ कुठनं सुरू झाली आहे. इथल्या परिसरात म्हणजे एकदम साधी गाय जरी असली तरी वासरू म्हणजे ह्याच्यावर बैल ओढतोय. म्हणजे कोंडो किंवा कालोडो 80-90% वासरू बैलावर जाते. मग ही आजकालच्या बैलात कमी गुणधर्म म्हणजे अशा जुन्या खाणीचा एकतर आता इथं वळू राहिलाच नाही सध्या. सगळ्यात जुनी खाण म्हणलं तर जुन्या बुडक्याचा बैल अजून आहे, तोपर्यंत आपण बी फायदा घेतला पाहिजे. आपली गाय एकदा तरी का पण अशा ओळखून भरली पाहिजे की दुधाची लाईन होईल, शर्यत क्षेत्रासाठी बी वासर देते, जातीवंतपणा बी एक नंबर आहे. की ह्या वयात वशी बांधा एकदम फिट. आता या बैलाचं 14-15 वर्ष वय असेल तरी बी बैलाची डरकी म्हणा. आता आम्ही गाडीला झोपला दोन्ही कासर ओढूनच धरायला लागते, सोडला की विशेष नाही.
नव्या तरण्या बैलाला पळायला लाजून अशी गाडी ओढते ती आणि एकटा बैल ओढते अजून. विषय आता त्यांनी दुधाचा मांडला, तर दुधाचा विषय कसा आहे माहितीये का, लोकांना समजणार म्हणजे समजणाऱ्या हुशार माणसांना लगेच समजते. नवीन माणूस म्हणतो की तुम्ही डायरेक्ट कसं काय म्हणताय की दुधाच्या लाईनचं. त्याचं जे मालक आहे पहिलं निलेश दादा जाधव, त्यांच्याकडे आम्ही गेलतो. त्यांनी आम्हाला दाखवली ती गाय, म्हणजे ती गाय आता हयात नाही. त्या गायची त्यांनी सांगितलं की गायचं दुधाचा रेकॉर्ड काय आहे ते पण दाखवलं. आणि ती आम्हाला हिथं आल्यावर बघायला भेटलं, त्याची जी टेस्टीज आहेत आतमध्ये जी शिरा दिसतात ना पायाच्या, तिथनं ज्या पायाच्या शिरा दिसतात आतून, तुम्हाला मांडीच्या बी शिरा दिसतात अशा मोठ्या शिरा, पिशवीला पण त्याची शिरा आहे. शिराच त्या सांगतात की ती दुधाची लाईन आहे आणि मेन म्हणजे ह्याच्या ज्या मोठी पिशवी आहे. मेन ह्याच्या ज्या कालवडी पडल्या ते सर्रास आता आम्ही इथे एक 7-8 कालवडी पाहिल्या. त्यांच्या कासचा आकार म्हणा ही एकदम दुधाच्या लाईनीचा. त्यामुळे गायवाल्या मालकांना विचारलं ते एकदम खुश आहे. एका टायमाला कमीत कमी 3-3.5 लिटर दूध देते मी, दिवसाला 6 लिटर प्लस ह्याच्या कालवडी पडल्या ते. म्हणजे इतकं म्हणजे दुधात जरी तुमची साधारण गाय असली 1-1.5 लिटर दूध देणारी एका टायमिंगला, तरी ती एका टायमाला 2.5-3 लिटरच्या आसपास जाणार. तिची होणारी पैदास जी ह्याची होणारी कालवडी दुधाच्या वंशावळीला. म्हणजे आता खिलार मध्ये दूध जे महत्वाचं आहे आपल्याला, की ह्या बैलात असा कोणताच कमी नाही म्हणलं पाहिजे. ज्याला शर्यत क्षेत्राला लागते त्याला शर्यती सारखं वासरू बी होते, ज्याला प्रदर्शन खेळायचे त्याला प्रदर्शन सारखं वासरू होते, ज्याला बाबा जातीची हाऊस म्हणून सांभाळायचे ते बी होते. ह्यात गरमपणा बी तितकाच आहे. ऑलराऊंडर म्हणजे एक बी गोष्ट की कमी नाही ह्याच्यात. हा बैल जरी आपल्याला तुम्हाला पांढरा दिसतोय तरी कोसा आहे. आणि ह्या बैलाची हर प्रकारचं वासरू पडले. हे जे आम्ही काळी मुरी कालवड पाहिली, हरणी पाहिली, कोसी पाहिली, पांढरी पाहिली, कॅटेगरीत म्हणतो ना ती बी पाहिली. जर जसं गाय जसा बैल तसं फाउंडेशनच्याकडे बैल म्हणून म्हणायचं नाही की बैल एक नंबर आहे. तुम्ही एकदा समोर येऊन बघावा मग तुम्हालाच अंदाज लागतो की कसं काय. आता आम्ही तर आमच्याच गुणगान करणं बी लई नाही. बरोबर आहे, बरोबर. चालते, धन्यवाद. धन्यवाद.